नमस्कार सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी आमच्या सोबत आहे. सर, आम्हाला हे सांगा की हिंगणघाटमध्ये आतापर्यंत आपल्या नगराध्यक्ष जेव्हा होते आणि आताच्या काळपर्यंत काय काय विकास कामे झालेली आणि किती विकास कामं म्हणजे मंजूर झाले असूनही थांबलेले आहे. मी अध्यक्ष असताना मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कमीत कमी 400 कोटींचे कामं केले. त्याचा सर्वात मोठा हिंगणघाट नगर परिषदेची शाळा आहे, मोता शाळा. तिथे 9 कोटी रुपये लावून आपण तिथे 5 स्टार शाळा, जसं आपण प्रायव्हेट मध्ये शाळा बघतो त्या हिशोबाने आपण ती शाळा नगरपालिकेची बनवली. आणि नगरपालिकेच्या शहरातला तुकडोजी पुतळा ते तिलक चौक हा रस्ता पूर्ण रुंद करून 4 पदरी रस्ता केला. आणि 11 पाण्याच्या नवीन टाक्या अमृत योजनेतून आणि घरोघरी नळ, 7000 LED लाईट्स आणि शिवाजी पार्कला सौंदर्यीकरण केलेलं आहे. असे अनेक उपक्रम. असा शमशान घाट तो पाहण्यासारखा आहे, खूप सुंदर. तिथे 3.5 कोटी रुपये खर्च करून ते आपण तयार केलेलं आहे. माझा कार्यकाळ संपल्यानंतर आता जवळपास 3.5 वर्ष झाले आहे. आता तिथे प्रशासक बसून आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासक याच्यात खूप फरक असतो. आता जी नवीन बॉडी येईल, जर जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला, पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि भाजपचा नगराध्यक्ष झाला, तर राहिलेले संपूर्ण काम आपण करू. 5 कोटीच्या वर आणि बांधारेचा हा एक घोटाळा प्रकार समोर आला आहे. याचा आपलं काय म्हणणं, काय सांगाल? नाही, मी अध्यक्ष झाल्याच्या अगोदर राष्ट्रवादीची इथे सत्ता होती, तेव्हा ते जे नगराध्यक्ष होते 5,33,00,000 रुपयाची जाहिरात आली होती, पण प्रत्यक्षात तिथे बंधारा झाला नाही. म्हणून तो भ्रष्टाचार मी स्वतः काढला ते. आणि जो कोणी ठेकेदार होता, मी अध्यक्ष झाल्यानंतर तो अजून 3.5 कोटी मला मागायला आला होता. मी त्याला आगळून काढला होता की जो टेंडरच 5,33,चे आहे, 5,33 खर्च झाले, बंधारा झालाच नाही, तर तुमचे पैसे कशाला देणार, तुम्ही कोर्टात जा. मी असं त्यांना सजेशन दिलं होतं. मी 1 रुपया कोणालाही दिला नाही. सुधारित कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. आता त्याच जागेवर नवीन बंधारा मंजूर झालेला आहे 47 कोटीच्या. आमचे आमदार समीर कुणावार यांनी ते देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी करून तो मंजूर करून आणलेला आहे. शासनाचे बनावट निर्णय तयार करून कोट्यवधी निधी घोटाळा होत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. हे कुठपर्यंत खरं आहे, कुठपर्यंत खोटं आहे? 100% खोटी आहे, 100%. कारण की आमचे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, असे खोट्या कामांना कधीच भाव देत नाही. आणि हिंगणघाट शहरात असा कोणताही प्रकार झालेला नाही. आपल्या कार्यकाळात आता म्हणजे काय जे मंजुरी मिळाले कामाचे पूर्ण झालेले आहेत का? आणखी म्हणजे आपल्या मताने आपण नगराध्यक्ष होते, आणि किती कामं हिंगणघाट मध्ये बाकी आहे? अमृत 2 माझ्या काळात मंजूर झालेली होती. ते नॅशनल हायवेच्या त्या काठाची बस्ती वाढलेली आहे. त्याचे मी तर काही 3.5 वर्ष झाले मी नगरपालिकेत जात नाही, माझ्या काळाकडे संपलाय. पण अमृत 2 ला मंजुरी मिळालेली आहे, त्याचे कामं सुरू आहे. आता नवीन बॉडी आल्यानंतर आपण लक्ष घालू. समोरचे इलेक्शन बघता लवकरच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये जिल्हा परिषद आणि नगराध्यक्षाचे चुनाव लागणार आहे. तर त्यासाठी आपली काय पूर्वतयारी यामध्ये दिसते? भारतीय जनता पार्टी सतत 12 महिने आम्ही काही ना काही पब्लिक टच मध्ये राहतो. आज सकाळीच आमचा मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता आणि डोअर टू डोअर आमची जी चौपाल सभा आहे, प्रत्येक प्रभाग, आमचे 17 प्रभाग झालेले आहे. राहिलेले जे 23 प्रभाग आहे ते आपण रोज एक प्रभाग पर्सनली जाऊन तिथे आपण पब्लिक आणि पूर्ण वार्ड फिरून जनतेशी आम्ही टचमध्ये आहोत. आपण एक हिंदी भाषी समाजाने बिलॉंग करता आणि महाराष्ट्रात सध्या चाललेला हा वाद, मराठी वाद, भाषा ही बोलचालीसाठी असते, पण आता भाषा ही राजनीतिक मुद्दा बनलेला आहे. यावर आपण काय म्हणतो? महाराष्ट्रात जो राहतो त्यांनी मराठी माणसाचा मानसन्मान राखलाच पाहिजे. पण कोणी जाणून बुजून मी मराठी बोलणार नाही अशा लोकांना धडा शिकवावं लागेल. माझा जन्म महाराष्ट्रात झाला, मी का बरं मराठी बोलणार नाही? इथे आम्हाला मराठी माणसांना निवडून दिला,
आणि आपण मराठीचा मान सन्मान राखणार नाही, हे तर होणार नाही. पण काही असे व्हिडिओ आलेले आहे की हो मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, त्यांना तर चोप दिलीच पाहिजे. भाजपाचे खूप सारे राजनीतिक व्यक्तींचं हे म्हणणं आहे की आम्ही हिंदी भाषी आहो, आम्ही मराठी बोलणार नाही. मी पण हिंदी भाषी आहो, पण तुम्हाला मतं पाहिजे मराठी लोकांचे. ते निशिकांत दुबेचे स्टेटमेंट चुकीचे आहे, भले ते भाजपचे खासदार असेल, पण जे त्यांनी म्हटलं ते आम्ही मान्य करणार नाही. मराठी येत नाही ते आम्ही शिकणार आहोत, शिकून राहिलो, पण मी बोलणार नाही, अरे रवी वाली भाषा चालणार नाही. यंदा आपले 38 नगरसेवक 38 मधून 30 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये आपला सामोरची प्रक्रिया आणखी काय आहे, कशी आहे? आता एक प्रभाग वाढलेला आहे, आता 40 नगरसेवक झालेले आहे. आणि आमची ती इच्छा असं नाही की 100 पैकी 100% आपल्याला, जसं आर्वी शहरामध्ये 25 पैकी 25 नगरसेवक भाजपचे होते, 100% आणण्याचा आपण प्रयत्न करू. पण शेवटी कसं आहे, जनतेचे आशीर्वाद पाहिजे. आमच्या हातात काही नाही राहत. जनता आमच्या पाठीशी राहील तर पुन्हा भारतीय जनता पार्टीची 100% सत्ता आपण बसवणार. हिंगणघाटचे जे जनता आहे, जे लोक आहेत, त्यांना आपल्याकडून काय एक संदेश आहे? हिंगणघाटची जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे. कारण की आता तिसऱ्यांदा आमचे आमदार समीर कुनावार सलग तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आणि भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. आताही त्यांना 31,000ची लीड होती, म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे.